रंगमंचावरील सर्व मान्यवर व उपस्थित रसिक हो, महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. एका ज्येष्ठ गुरूंचा 70 निमित्त अभिनंदन करण्यासाठी आज आपण इथे सारे जमलो आहोत. संगीतातील अग्रणी अभ्यासक आणि संगीताचं शास्त्र शिकवणारे गुरुवर्य डॉक्टर अशोकदा रानडे यांचा आज अभिनंदन सोहळा इथे संपन्न होणार आहे. आणि त्यांचा हा सोहळा ज्यांच्या आशीर्वादाने संपन्न होणार आहे ते आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत गुरुवर्य पार्वती कुमार. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी ज्यांच्याकडे नृत्याचे धडे घेतले ते नृत्य महर्षी गुरु पार्वती कुमार असे हे पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर मोहन आगाशे यांना मी विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे गुरु पार्वती कुमार यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. त्यानंतर आजचे उत्सव मूर्ती डॉक्टर रानडे यांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं अशी मी त्यांना विनंती करते. त्याचप्रमाणे गुरुवर यांच्याबरोबर त्यांच्या पत्नीही म्हणजे गुरुपत्नीही दोघीही हजर आहेत. तर प्रथम सुमाताई यांचा स्वागत करावं असं मी विनंती करते. मिसेस पार्वती कुमार. सौभाग्यवती रानडेही आज इथे रंगमंचावर उपस्थित आहे. त्यांचंही स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं अशी विनंती. त्याचप्रमाणे आज प्रख्यात तबला नवाज पंडित सुरेश तळवलकर इथे वक्ते म्हणून उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत करावं. व्यासपीठावरील सन्मान मूर्ती अशोकजी रानडे, प्रमुख पाहुणे गुरु पार्वती कुमार, दोघं जे काम करू शकले, ज्यांच्यामुळे करू शकलेले आहेत त्यांच्या सौभाग्यवती सुरेशजी आणि शेखर आणि रसिको. थिएटरमध्ये काही पॉप्युलर लोक असतात आणि त्यांना बघायला लोक गर्दी करतात. म्हणजे काही नट असतात, गायक असतात, तबलावादक असतात. सगळ्या हे पॉप्युलर लोक ज्यांना भेटायची प्रतीक्षा करतात आणि संधी मिळाली की सोडत नाहीत, त्यातली लोक आज व्यासपीठावर आहेत. त्यांची अशोकजींच्या कामाबद्दल बोलावं अशी माझी लायकीच नाही मुळात. म्हणजे त्यांच्या प्रसंगाला सुद्धा पूर्ण नाही असं त्यांनी. आणि अवघड काम करतात ते. मुख्य नाही अवघड म्हणजे 17 पुस्तकं लिहिली, ती समजायला मला 2-3 तरी जन्म घ्यावे लागतील. अशी उत्तम पुस्तकं आहेत, शास्त्रीय पुस्तकं आहेत. एखाद्या कलेविषयीची शास्त्रीय पुस्तकं लिहिणं हे अवघड असतं. अवघड नसतं, ते कळायलाही अवघड असतं असं माझं मत आहे. आणि त्याच्याचबरोबर विशेषतः आमच्या रंगभूमीवरील कलाकारांना आवाज आणि आवाज कसा ठेवावा, वापरावा, सुधारावा याची मूळ जाणीव मराठीवरील रंगभूमीला तरी अशोकजींनी दिलेली आहे. आणि त्या सगळीकडे त्याच्यावरचं त्यांचं काम रंगभूमीच्या याच्यात माहिती आहे. मुंबई विद्यापीठात त्यांनी केलेलं संगीताचं डिपार्टमेंट आणि त्यांनी केलेलं काम हे सर्वश्रुत आहे. तर मला फार आनंद आहे. मला कधी त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याचा योग आला नाही, पण आजूबाजूला मी त्यांच्या कायम, विशेषतः ते NCPAमध्ये जेव्हा होते एथनो म्युझिकचं डॉक्युमेंटेशन करताना, तेव्हा त्यांनी ज्या प्रकारे काम केलेलं आहे ती शिस्त माझ्यात थोडी तरी बाणवावी आत्तापर्यंत नाही आहे, पण ते फार शिस्तीने काम करतात. तर मी महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे परत एकदा आनंद व्यक्त करतो आणि आपण सगळे आलात म्हणून आभार देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला शुभांगीला पाचारण करतो. धन्यवाद.
पंडित सुरेशजी तळवलकर हे नाव महाराष्ट्रातच नाही तर देशोदेशीही त्यांच्या अत्युत्कृष्ट तबला वादनाने प्रसिद्ध आहे. आपल्या डॉक्टर अशोक रानड्यांच्या विषयी तेही आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात. पंडित सुरेशजी तळवलकर. नमस्कार. ज्यांच्यासाठी आपण जमलो ते डॉक्टर अशोक रानडे, व्यासपीठावरील गुरु पार्वती कुमारजी आणि सर्व मान्यवर. रानडे सरांविषयी कोणी कितीही बोललं तरी ते कमीच होईल आणि अपूर्ण होईल. कारण माझ्या मते कुठल्याही व्यक्तीला रानडे सरांचा सगळ्या विषयांचा आढावा घेता येईल अशी व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात नाही. आणि संगीतापुरतं जरी बोलायचं झालं तरी मी पूर्ण बोलू शकत नाही, कारण संगीताची जितकी अनेक विषय त्यांनी हाताळलेत त्याच्यावरती मी सुद्धा बोलू शकत नाही. मी रानडे सरांना पाहिलं, मी अशोकजी म्हणून म्हणतो कारण मी थोडंसं रानडे सर म्हटलं तर जरा माझा कसं तरी होतं. पण अशोकजींचा माझा फार पूर्वीचा परिचय आहे. म्हणजे मी गजानन बुवांकडे असताना गजानन बुवांकडे बरोबर त्यांच्याबरोबर सतत सकाळ ते रात्रपर्यंत सहवास करायच्या अगोदरच अशोकजींचं गजानन बुवांकडे शिक्षण झालेलं होतं. म्हणजे मी एवढा त्यांच्या नंतर आहे, अशोकजींच्या नंतर. आणि गजानन बुवांच्या बोलण्यामधून सारखा उल्लेख व्हायचा. गजानन बुवांच्या सर्व शिष्य लोकांमध्ये सुद्धा अशोकजींचा उल्लेख त्यावेळेला होत असायचा. अशोकजींची ती मी त्यांचं काम पाहिलेला जो पिरियड जो आहे, मला असं वाटतं की तो म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई विद्यापीठामध्ये त्यांनी संगीताचं कार्य सुरू केलं तो पिरियड मला आठवतो. आणि त्या पिरियड तो मी कधीही विसरू शकत नाही. संपूर्ण मुंबईवरती मुंबईच्या संगीताचं कार्य करणाऱ्या सगळ्या कलाकारांवरती फार मोठं ऋण आहे अशोकजींचं, असं मला वाटतं. मला सर्वात अशोकजींची महत्त्वाची क्वालिटी ही वाटते की त्यांनी अशा बुजुर्गांना बरोबररित्या त्यांनी लोकांच्या समोर ज्या रीतीने त्यांनी मांडलं ते मला वाटत नाही त्याच्या पूर्वी कोणीही मांडलंय. अशोकजींनी त्या काळामध्ये सर्व बुजुर्ग लोकांना एकत्र आणून चर्चा एकत्रितरित्या घडवल्या. हे पहिले अशोकजी आहेत माझ्या पाहण्यातले. नाहीतर त्यावेळेला संगीतातले लोक एकत्र येऊन बोलायला तयार नसत. सगळेजण आपापल्या पुरते बोलायचे, आपापल्या घरी बोलायचे. एकाच व्यासपीठावरती सर्वांनी बोलावं, सगळे विचार एकत्र यावेत आणि त्या विचारातलं मर्म ह्या अशोकजींना अगोदर ठाऊक होतं. कोणाकडून काय काढायचं, कोणाकडून काय काढायचं हे त्यांना इतकं बरोबर माहिती होतं. मला काय काय गोष्टी तर इतक्या चांगल्या आठवतात की एक ठुमरीचा त्यांनी विद्यापीठामध्ये कार्यक्रम केला होता. त्याच्यात हिरादेवी मिश्रा, शोभाताई, आणखीन एक जण होते आठवत नाहीत, पण नंतर आरोलकर बुवा होते ठुमरीसाठी. त्यावेळी आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं की ह्या कसा सिक्वेन्स ठेवलाय आणि कसा अगोदर शोभाताई गायल्या, मग हिरादेवी गायल्या. आणि आरोलकर बुवा गायच्या अगोदरच मला म्हणाले, सुरेश तू ऐक बघ आज काय मजा येणार आहे. तो आरोलकर बुवांची अशी ठुमरी सुरू झाली. सगळ्यांनी आपापल्या परीने इतक्या चांगल्या ठुमऱ्या जमवल्या. पण आरोलकर बुवा काय म्हणणार आहेत आणि त्याचं सौंदर्य कुठे आहे ते प्रत्यक्षात तिकडे गात होते आणि आम्ही अशोकजींकडे नजर ठेवत होतो. अशोकजी नजरेनी त्यांच्यातलं सौंदर्य जे आम्हाला दाखवत होते उलगडून, नुसतं नजरेनी, ते किंबहुना मला असं वाटतं गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरु सुद्धा शिष्यापर्यंत हे सौंदर्य पोचवू शकतो का, तर मला असं वाटतं की नाही.
आणि अशोकजींनी इतकं चांगलं बुजुर्गांना दाखवलंय. एक दिवस मला म्हणाले, अशोकजी म्हणाले, अरे आरोलकर बुवांकडून ठेके ऐक म्हणाले. ठेके ऐक कसे म्हणतात ते बघ. असे अनेक तऱ्हेचे, कारण भारतीय संगीतच मुळी सूक्ष्म कणांवरती उभं आहे. ठोस स्वर आणि ठोस लय आहे, ह्याच्यावर कधी उभं राहू शकत नाही भारतीय संगीत. हे सूक्ष्म कणांवरती उभं आहे आणि या सूक्ष्म कणाची एखाद्या प्रखर व्यक्तीला त्याची जाण व्हावी आणि ती जाण पुढल्या पिढीपर्यंत जो पोचवू शकतो त्याच्यातले अशोकजी आहेत. अनेक बुजुर्गांना इतक्या जवळून त्यांनी प्रकर्षाने दाखवलं की सामान्य लोकांपर्यंत, म्हणजे मल्लिकार्जुन मनसुरांची प्रतिमा मधला पटविहाग मधली बंदिश आणि ती तान आणि त्या तानेतला तो आलाप आणि ती तान एकच आहे. इथपर्यंत प्रखररित्या दाखवणं, प्रकटरित्या अशोकजींनी हे जर दाखवलं नसतं तर मल्लिकार्जुनजींचे हे महत्त्व कळलंही नसतं की एवढा त्यांची स्वरावरची कमांड आणि एवढी तो तान आणि स्वर आणि आलाप जणू काही एकच आहे. हे त्यांनी इतकं व्यवस्थितरित्या सांगितले. ज्यांची ज्यांची मुलाखत घेतली ते त्यांच्या अंतरंगात शिरलेले असायचे. अशोकजी अंतरंगात शिरलेले असायचे, वरवरचे नाहीत, कधीच वरवरचे नाहीत. त्यांच्या तर प्रत्येक भाषणामध्ये, प्रत्येक लेक्चरमध्ये हे प्रबोधन असतं, प्रकट प्रबोधन असतं. त्यांच्या विरुद्ध असणारे लोक सुद्धा त्यांना सतशा नमस्कार करतील, प्रणाम करतील त्यांच्या ज्ञानाबद्दल. ह्याच्याबद्दल आपण सगळेजण जाणतो. आम्ही अनेक गोष्टी अशोकजींकडून शिकायला मिळाल्या, मिळतच आहेत. पण माझ्यावरती हे जे संस्कार झाले आज गजानन बुवांचे, त्या गजानन बुवा, मी अशोकजीचा प्रसंग मला आठवतो की लग्न होऊन पहिले गजानन बुवांना भेटायला आले होते, ते आमच्या घरी आले होते. मला आठवत आहे. अशोकजी, आपल्याला आठवत आहे की गोरेगावला आपण गजानन बुवांना भेटायला आलो होतात आणि गजानन बुवा आमच्या घरी होते. मला प्रसंग आठवतोय. त्याच्यानंतर आज असा योग येईल. खरं म्हणजे अशोकजींबद्दल खरंच माझी बोलायची योग्यता नाही. मी त्यांच्या एक अष्टमांश कामाबद्दल सुद्धा बोलू शकत नाही, पण मी जे काम पाहिले त्यांचं ते मात्र माझ्या आतपर्यंत गेलेलं आहे. त्या भारतीय रागतालांना असलेले कॅरेक्टर्स, त्याचं रागांग, त्याचं जाणं येणं आणि त्या जुन्या गोष्टीतलं असलेलं सौंदर्य, ते आजच्या पिढीपर्यंत, आजच्या काळात ते लोकांपर्यंत नुसतं बोलण्याने सुद्धा पटवून दाखवणं, एवढे मोठे मनुष्य मी पाहिलेले नाहीत अशोकजींसारखे. फार मोठं व्यक्तिमत्व. मला असं वाटतं की अनेक वेळा आज मी थोडं बहुत जे काय बोलू शकतोय ना, त्याचं श्रेय अशोकजींना आहे. कारण ज्या वेळेला मला कधीच काही बोलता येत नव्हतं संगीतावर, तर मी एकदा निवृत्तीबुवांचा सत्कार आम्ही केला होता गोरेगावला. त्याच्यात गजानन बुवा आले होते, आणखीन बरेच गायक होते. तर मला बोलायला सांगितलं होतं. त्यावेळी काही बोलता येत नव्हतं मला, पण अशोकजींनी मला मुद्दाम आग्रह करून सांगितलं होतं, नाही तू हे बोललं पाहिजे. तो विषय असा होता की त्यावेळेला मला दिसत होतं की गजानन बुवा हे लयदार आहेत आणि निवृत्तीबुवा हे लयकार आहेत. हे दिसत होतं. ते मला शब्दांनी नीट पकडताही येत नव्हतं. जेवढं आज मी सांगू शकतो तेवढं त्यावेळी पकडताही येत नव्हतं मी त्यावेळी. परंतु त्यांनी आग्रह केला, नाही म्हणाले तुला बोललं पाहिजे, तू हे मांड. आज मी माझे विचार संगीतातले आपणापर्यंत पोचवू शकतो, याच्यात सुद्धा सर्वात अशोकजींचं क्रेडिट आहे. त्यांना मी मनापासून देऊ इच्छितो की अशोकजींसारखं आपल्याला बोलता यावं संगीतावरती. हे जे माझे आदर्श जे आहेत बोलण्यामधले, ते अशोकजी आहेत, गिंडे साहेबही आहेत. ह्या दोघांमुळे मला प्रेरणा मिळाली संगीतावरती बोलण्याची आणि विचार करण्याची ही प्रेरणा मला मिळाली आणि ते मी ऋण मानतो. ज्या कार्यक्रमासाठी आपण जमलो आहोत त्या कार्यक्रमाकडे आपण वळणारच आहोत, पण त्या निमित्ताने मुंबईचे व्हायोलिन वादक राजेंद्र भावे
यांनी मानपत्र तयार केलेलं आहे त्याचं वाचन आपण करूया आणि मग सत्कार सोहळ्याकडे वळूया. गुरुवर्य रानडे सरांविषयी अनेक दिग्गजांकडून खूप बोललं गेलं असेल, लिहिलं गेलं असेल, पण मी माझ्या अल्पमतीला अनुसरून थोडंसं बोलणार आहे आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल सुरुवातीलाच आयोजकांचं मनःपूर्वक आभार मानतो. गुरुवर्य डॉक्टर अशोक दा रानडे इत्येतेषां तेषां सप्ततिपूर्ती वर्धापन दिनानिमित्तं गौरवांजली. श्लोक वाचतो आणि त्याचा अर्थही सांगतो. संगीतामृत सिक्त गेह मतुलम सप्तस्वरैर्गुंजितम स्वर्गीयस्वर नाद भारितमिदं श्री शारदा मंडितम संगीतस्वर वाटिका कुसुमितोत्फुल्लाब्ज गंधायितम ज्ञेयं तत्स्वरगंधितं गुरुकुलम श्री रानडे केतनम. ज्या घराला संगीतरूपी अमृताचा स्पर्श आहे, ज्या घरात सप्तस्वरांचं कायम गुंजन सुरू आहे, स्वर्गीय स्वरांच्या नादानं जे घर भारलं आहे, श्री शारदा देवीच्या वास्तव्यानं जे घर पावन झालं आहे, संगीताच्या फुललेल्या बागेतील पूर्ण विकसित कमळांनी ज्यांचं घर सुशोभित केलं आहे, अर्थात ज्यांना संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा सहवास लाभला आहे, ते गुरुवर्य श्री रानडे यांचं घर म्हणजे गुरुकुल होय असं समजावं. विद्या दान व्रत कुशाग्र सुमते वाग्येयकारो खलु संगीतोदधि सर्वरत्न विरला लोकम सदा धारयन. श्री दामोदर सून वशोक कुलवान श्री रानडे वंशजः द्वाविंशच्छ्रुति पुष्प पूजित वरस सप्तस्वरैर्वंद्यताम. कुशाग्र बुद्धी असलेले विद्यादान हेच ज्यांचं व्रत आहे आणि वाग्येयकार म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांना संबोधता येईल अशा गुरुवर्य डॉक्टर अशोक रानडे यांची सप्तस्वरांनी जणू आज 22 श्रुतीरूपी सुमनांनी पूजा बांधली आहे असं आज वाटतं. लब्धा शीरवचन स्वरामृतकण संस्कारित शैशवात विद्वद्वर्य तपो महर्षि गुरुभिः प्राप्तस्तु येन स्वरः आयुष्ये खलु प्राप्तवान सहचरीं हेमांगिनीं रागिणीं दीर्घायुष्यमनंत सौख्यमतुलं देवाशिषा प्राप्नुयात. विद्वान ऋषितुल्य आणि महान संगीतज्ञ गुरूंकडून ज्यांना लहानपणापासून गाण्याची तालीम व संस्कार लाभले आहेत आणि संगीता व्यतिरिक्तही आयुष्यात ज्यांना संवादी स्वराची एका रागिणीची साथ लाभली आहे, त्या गुरुवर्य रानडे सरांना ईश्वर कृपेने दीर्घायू, आरोग्य व अनंत सुख मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.